गुड मॉर्निंग फ्रेंड्स. मी स्वप्नील गुरव, सॉर्टी टॉयज अँड कॉस्मेटिक्समधून गावी गेलो होतो. त्यामुळे शॉपचे व्हिडिओज बनवता आले नाही. 4-5 दिवस होतो गावी. गावची एन्जॉयमेंट खूप भारी असते, मस्त असते, छान वाटतं. एकदम निसर्गामध्ये राहणे मला खूप आवडतं. त्यामुळे भरपूर मजा केली. पण नंतर काय शेवटी आपल्याला आपल्या कामानिमित्त मुंबईमध्ये यावं लागतं. सो मी आलेलो आहे आज. बाकी सर्व व्यवस्थित आहे. मी लांजामध्ये ऑब्झर्व केलं की लांजा डेपो एक जिकडे पहिला जुना लांजा डेपो, त्याच्या पाठीमागे एक मोठा लांजा डेपो बनत आहे. तर तिकडे मी चौकशी केली तर तिकडे स्टॉल्स वगैरे पण अवेलेबल असणार आहेत. तर कोणी इच्छुक असेल लांजा डेपोच्या इकडे स्टॉल वगैरे तिकडचे स्थायिक लोक, तर त्यांनी नक्कीच ते लांजा डेपोमध्ये कॉन्टॅक्ट करा. तिकडे तुम्हाला माहिती भेटून जाईल. अगर तुम्हाला बिझनेस करायचा असेल तर तिकडे कोणतेही चालेल, म्हणजे खाण्यापिण्याच्या वस्तू किंवा लहान पोरांच्या वस्तू. बिकॉज तिकडे स्टॉपमध्ये तर भरपूर गर्दी असते. एनी टाईम तुम्ही जा, कधीही. सो तिकडे चालू शकतो. जर तुमच्या माहितीमध्ये कोणताचा शॉप असेल लांजा परिसराच्या आसपास तर मलाही सांगा. कोणी आपल्या तिकडचा स्थायिक असेल तर. बाकी काय ना, बाकी खूप छान. आणि मी तिकडे एक अजून एक गोष्ट ऑब्झर्व केली की तिकडे जे लांजा हायवेचे जे काम चालू आहे, तिकडे मी 4-5 जणांना विचारलं तर ते आलेले सर्व बाहेरच्या देशातून. कोणी आसामचा आहे, कोणी आपला राजस्थानी आहे, इतरही देशातले लोक, इतरही प्रांतातले लोक आहेत. सो मला असं वाटतं की जे लांजाचे जे स्थायिक आहेत त्यांनी याविषयी आवाज उठवला पाहिजे. बिकॉज तिकडे नोकऱ्या पण भेटत आहेत, त्या पण मराठी माणसांना नाही भेटत आहेत. त्या इतर लोक, इतर जातींचे लोकच जास्त आहेत. मी ऑब्झर्व केलं तर मी विचारलं पण 4-5 जणांना. तर मला वाटतं तिकडच्या स्थायिकांनी आवाज उठवला पाहिजे. बिकॉज आपल्या अगर लांजामध्ये येऊन जर मराठी तिकडच्या स्थायिकांना जर नोकरी भेटत नसेल तर मग ते कुठेतरी मला वाटतं की चुकीचं होत आहे. सो बघा, तिकडचे जे ग्रामपंचायत वगैरे असतात त्या लोकांनी याविषयी आवाज उठवा. बिकॉज तिकडच्या माझ्या मते ते तिकडच्या लोकांना नोकऱ्या भेटल्या पाहिजेत. 10 पैकी 8 लोक तरी तिकडे मराठीच असली पाहिजे नोकरी करणारे. बाकीचे 1-2 लोक समजू शकतो आपण, पण तसं नाही होत आहे. कारण तिकडे मोठ्या प्रमाणे लेबर वर्क इन्वॉल्व असतो. काय खोदकामासाठी, काही इतर गोष्टींसाठी पण, हेल्पर्स वगैरे. म्हणजे तिकडच्या स्थायिकांना मला वाटतं नोकऱ्या भेटू शकतात अगर त्या लोकांनी त्याविषयी जर तिकडच्या स्थानिकांनी जर त्याविषयीचा आवाज उठवला तर. आणि बाकी तर काय, बिझनेस ऑपॉर्च्युनिटी तर तुमच्यासाठी सदैव अवेलेबलच असते. ते तुम्ही बिझनेसही करू शकता. बाकी काय नाही, मला वाटतं तेवढंच मी तेच ऑब्झर्व केलं, तेच मी तुम्हाला सांगतो आहे. बाकी सर्व काय ठीक आहे. आता येऊन परत शॉपची कामं पूर्ण करायची आहेत, जी पेंडिंग आहेत ती. आणि बघा, ऑपॉर्च्युनिटी हर एक सर्वीकडे असते. फक्त तुम्ही त्या नजरेने त्या सर्व ठिकाणी बघितलं पाहिजे. आता मी ऑब्झर्व करणं भरपूर ठिकाणी काय शॉप्स तिकडचे बंद आहेत. पण माझा कॉन्टॅक्ट होऊ शकला नाही तिकडच्या काय स्थानिकांशी लांजामध्ये. पण तिकडे खूप चांगली बिझनेस ऑपॉर्च्युनिटी आहे. कारण की एनी टाईम लांजा डेपोला किंवा लांजाच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये गर्दी असते. सो बघा, तिकडे काय जमत असेल तर तुम्हाला व्यवसाय करता आला तर तिकडच्या स्थानिकांनी नक्की करावं. आणि आपल्या अवतीभोवती लक्ष द्या.
कोण लोक येत आहेत वगैरे त्याविषयी पण लक्ष द्या. स्थानिकांना प्राधान्य तिकडे भेटलंच पाहिजे, माझं तसं मत राहील. ओके, थँक्यू व्हेरी मच. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.